वजन कमी कसं करायचं हे थोडं सांगू शकता का आपल्या ऑडियन्सला? तुम्हाला जे पण काही करायचं ना, आयुर्वेदामध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे की म्हणजे फक्त योगा करून वजन कमी होणार नाही, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगते. म्हणजे पाण्याला इतकं महत्व आहे, जे हा अनअटेंडेड टॉपिक म्हणू शकतो आपण, पाणी. बऱ्याच मुलींना असं वाटतं की यार पिरियड्स आलेत, मला तर मला योगा करायला पाहिजे की नको करायला पाहिजे, आणि मनात कन्फ्युजन असतं नक्की काय त्याचं आन्सर आहे. स्त्रियांनी पिरियड्समध्ये अशा कुठल्या गोष्टीच्या करायलाच नको पाहिजे? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या काही नव्या एपिसोडमध्ये आपल्या जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे स्नेहल कवठाळे, आणि तुम्ही त्यांना स्नेहयोगा म्हणून ओळखत असाल. त्या सर्टिफाईड YCP योगा टीचर आहेत, आणि त्याचसोबत त्या प्रेग्नन्सी योगा स्पेशलिस्ट देखील आहेत, आणि फेस योगा स्पेशलिस्ट देखील आहेत. त्यासोबत आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट देखील आहेत, आणि ह्या सगळ्यांच्या सोबत ॲडिशनल म्हणून त्या ॲज अ जॉब म्हणून इंटिरियर डिझायनरचं काम देखील करतात. तर अशा मल्टीटास्किंग गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत, आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की फिमेल्सना योगा कसा हेल्पफुल राहू शकतो आणि त्या त्यांच्या लाईफमध्ये कसा इम्प्लिमेंट करू शकतात. तर बघत राहा आपला आजचा एपिसोड. ओके, सो आपला पहिलाच पॉडकास्ट आहे स्नेहयोगाचा. सो माझी इच्छा आहे की आपण गुरूंना वंदन करून आपण हा पॉडकास्टची सुरुवात करूया. नक्कीच. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्मा तस्मै श्री श्री गुरवे नमः. येस, थँक्यू मॅडम. आपल्या पॉडकास्टची एकदम तुम्ही चांगली सुरुवात केलीत, आणि खरंच आयुष्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचा आहे, आणि तुम्ही स्वतः योगा टीचर आहात, आणि म्हणून आपल्या ऑडियन्सला तुमच्याकडून खूप काय आज इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर मी तुमचं अकाउंट चेक केलं होतं, म्हणजे तुम्हाला खूप आधीच फॉलो करतो. तर तुमची रील एक व्हायरल झाली होती, सर्वात पहिली, जी वजन कमी कसं करायचं. येस. आणि त्यानंतर लोकांना तुम्ही खूप इन्फॉर्मेशन दिली की वजन कसं कमी करायचं. तर आज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही वजन कमी कसं करायचं हे थोडं सांगू शकता का आपल्या ऑडियन्सला? येस, शुअर. सो मला काय वाटतं की वजन कमी करण्यासाठी पहिला तर हे लक्षात घेतलं पाहिजे की वजन वाढतंय कशामुळे, राईट? सो वजन वाढण्याचे बरेच सारे फॅक्टर आहेत. त्याच्यामधला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे फूड, आहार. सो तुम्ही फास्ट फूड खाताय, तुम्ही अशा गोष्टी खाताय ज्यानी फॅट क्रिएशन खूप जास्त होत आहे, व्यवस्थितपणे डायजेस्ट होत नाहीये ते फूड. सेकंड गोष्ट आहे, तुम्ही जी स्लीप घेताय, झोप घेताय, ती इम्प्रॉपर आहे. लोक कधीही झोपतात आहेत. फॉर एक्झाम्पल, आजकाल जर ट्रेंडमध्ये जर आपण बघितलं, आजकालची जी जनरेशन आहे 10, 11, 12 हा त्यांचा ऍक्टिव्ह टाइम म्हणू शकतो, आणि त्यांची झोप 2ला झोपतात आहेत, मग 10ला उठतात आहेत. मग त्यांना असं वाटतं की आमची झोप तर पूर्ण होते ना, पण नाही. निसर्गाने आपल्याला काय चक्र सांगितलं की बाबा दिवसा तुम्हाला काम करायचं, रात्री झोपायचंय. सिम्पल आहे. ते तुम्ही फॉलो करत नाही, तुमची झोप तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही काहीच एक्सरसाइज करत नाही. म्हणजे आजकाल IT मध्ये म्हणा किंवा जे कॉर्पोरेट लोक आहेत ते काहीच नाही, गेले ऑफिसला, गेले चेअरवर बसले, दिवसभरामध्ये लॉग आउट करूनच ते चेअर सोडतात. मध्ये काय मला वाटतं 5-10 मिनिटाचा ब्रेक घेत असतील तर घेत असतील. सो या सगळ्या गोष्टी आहेत वजन वाढण्याचे फॅक्टर. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जसं की आपले हार्मोनल चेंजेस होत असतात बॉडीमध्ये. इव्हन आपला जो अग्नी आहे, जठर अग्नी आहे, तो वीक आहे, त्यामुळे डायजेशन प्रॉपर होत नाही. सो फॅट वाढण्याची बरीच सारी कारणं आहेत. मग आता ते कमी करायचं म्हणलं तर पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की वाढलंय कशामुळे, बरोबर? आता त्याच्यामध्ये पण 3 प्रकृती असतात मानवी शरीराच्या, राईट? वात, पित्त आणि कफ. तर वात जर प्रकृती तुमची असेल तर तुमची जन्मजातच बॉडी लीन आहे, पातळ आहे. जर पित्त प्रकृती आहे तर तुम्हाला वरदान आहे की तुमची बॉडी जी आहे ती मॉडरेट आहे. जसं आपल्याला आवडतं की मला नाही का छान माझी बॉडी असली पाहिजे, मॉडरेट असली पाहिजे, जास्त कमी पण नाही पाहिजे. म्हणजे वजन कमी असेल तरी पण आपल्याला आवडत नाही, वजन जास्त असेल तर अजिबातच आवडत नाही, आपल्याला कमी करायचं असतं. सो जी तिसरी प्रकृती असते ती कफ असते, त्याच्यामध्ये थोडीशी हेवी बॉडी असते. आता ह्या ज्या प्रकृती आहेत, पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की माझी प्रकृती कोणती आहे. जर मी मुळातच कफ प्रकृतीची आहे आणि माझी इच्छा आहे की मला कोणासाठी सारखं तरी सडपातळ व्हायचंय, तर तुम्ही म्हणजे काहीच पॉइंट नाहीये त्याच्यावरती काम करण्यामध्ये. प्रॉब्लेम कुठे आहे? कफ प्रकृती आहे, एक वजन आहे बाबा, एखाद्या व्यक्तीचं वजन आहे 70 किलो, पण ते वजन वाढून झाले 90-95 किलो. प्रॉब्लेम चालू होतो तिथे, राईट? मग आता 95 किलो वजन झालंय, मला आता वजन कमी करायचंय.
सो मग आम्ही खूप हेवी डाएट करणार, एकतर आम्ही 2-2 तासाला खाणार, नाहीतर मग आम्ही काहीच खाणार नाही. राईट, म्हणजे आयदर हा एक्स्ट्रीम ऑर तो एक्स्ट्रीम. बरोबर. सो मला असं वाटतं की तुम्हाला जे पण काही करायचं ना, आयुर्वेदामध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे क्षणे क्षणे. म्हणजे काय, स्लोली आणि ग्रॅज्युअली जे पण काही चेंजेस करायचे तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असेल, फूडमध्ये असेल, इव्हन योगा करायचा असेल त्याच्यामध्ये असतील, तर हळूहळू करा, ग्रॅज्युअली करा, जेणेकरून ते लॉंग टर्म जातील. बरोबर. मग तुम्हाला वजन कमी करायचं तर सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जो आहे तो आहे योगा. तुम्हाला दिवसामधून कमीत कमी 30 मिनिटं ते 1 तास योगा करणं गरजेचं आहे, जेणेकरून स्ट्रेंथ वाढेल, माइंडवरचा कंट्रोल वाढेल आणि शरीरामधले टॉक्सिन्स जे आहेत, आपण वेगवेगळे प्राणायाम करतो ज्याच्यामध्ये टॉक्सिन्स बाहेर काढले जातात, सो टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर पडतील. बरोबर. सो बेसिकली वजन कमी करायचंय, पहिला आलं योगा. सेकंड गोष्ट आहे तो म्हणजे आहार. राईट. फक्त योगा करून वजन कमी होणार नाही, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगते. तुम्हाला आहारावरती तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की इव्हन मी खूप वेळा असं पण ऐकलंय किंवा आम्हाला ज्यावेळेस शिकवतात टीचर आमचे, त्यावेळेस ही गोष्ट सांगितली जाते की योगासनांचा जो प्रमाण आहे ते कमी आहे वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये, पण तुम्हाला आहारावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. डाएट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर. आणि तिसरी गोष्ट आहे, त्याच्यासोबत तुम्ही झोप प्रॉपर घेताय का. तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स आहेत, तशीच तुमच्या झोपेची वेळ सुद्धा फिक्स पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे सगळं चक्र बॅलन्समध्ये आणाल त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकली वजन कमी होणार आहे. तिकडे तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रीम जाऊन करायची बिलकुल गरज नाहीये. सो सिम्पल आहे, 3 गोष्टीवरती लक्ष द्या. तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये योगा असलाच पाहिजे कंपल्सरी. आणि फक्त योगा म्हणजे फक्त योगासनं नाही, आसनं नाही, त्याच्यामध्ये प्राणायाम हा कंपल्सरी पाहिजे, ध्यान केलंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे आहार. तिकडे तुम्ही भले तुम्ही डाएट करा, पण डाएट कसलं असलं पाहिजे, जे तुमचं सात्म्य आहे, लहानपणापासून जे खाताय तुम्ही तेच खावा ना. आता मला डाएट करायचंय म्हणून मी काहीतरी वेगळं फूड खातो किंवा वेगळं काहीतरी खाऊन मी वजन कमी करेल, नॉट नेसेसरी. आणि तिसरी गोष्ट आहे प्रॉपर झोप, ही झालीच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी कराल ना, तुमचा माइंडसेट पण चांगला राहणार आहे. ज्यावेळेस माइंडसेट चांगला आहे ना, तर भले वजन मी म्हणेन की थोडं लेट कमी होईल किंवा थोडं जास्त कालावधी लागू शकतो, बट डेफिनेटली जे वजन कमी होईल ते हेल्दी वेनी होईल आणि तुम्ही आनंदी असाल. अल्टिमेट गोल काय आहे, आनंदी राहा. जे पण काही करायचं आनंदी राहून करा. सो वजन कमी करण्याची प्रोसेस सुद्धा आनंदात होऊ शकते. बरोबर. पण तुम्ही म्हटलात ना की स्टार्टिंगलाच की तुमच्या कफ किंवा वात त्या प्रकृतीवर डिपेंड राहतं सगळ्या गोष्टी. राईट. मग एखाद्याचं कफ प्रकृती आहेच आणि तुम्ही म्हटलं की त्याचं वजन ऍक्च्युअल मध्ये कमी करणं कठीण आहे, मग त्या लोकांनी काय करायचं मग? ओके, सो मी हेच गोष्ट सांगितली. निसर्गाने जी दिलंय ना तुम्हाला, फॉर एक्झाम्पल आता आपली प्रकृती जी डिसाईड होते ती आईच्या गर्भामध्ये डिसाईड होते. राईट. ते तुमच्या जेनेटिक्सवर ते अवलंबून असतं. सो निसर्गाने दिली ना तुम्हाला कफ प्रकृती. फॉर एक्झाम्पल एखाद्याची बॉडी हेवी आहे, पण त्या बॉडीला अजून जास्त तुम्ही वजन वाढवताय आणि मग ते कमी करत बसताय. नो, मेंटेन करा ना. बरोबर ना. आपल्याला माहिती आहे बऱ्याच साऱ्या कॉन्सेप्ट आहेत. BMI आहे, बॉडी मास इंडेक्स आहे. आपल्याला माहिती आहे की माझं हाईट किती आहे किंवा माझं हाईट किती आहे तर वजन किती असलं पाहिजे, ते पण बाजूला ठेवलं. आपल्याला कळतं ना बॉडी हलकी आहे, खूप जास्त एनर्जी आहे किंवा खूप टायर्डनेस येतोय, आपल्याला ते चेंजेस समजतात. सो आणि तुमची प्रकृती कोणती आहे, वात पित्त कफ, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कशी लाईफ जगताय, तुम्ही किती आनंदी आहात, किती एन्जॉय करताय, किती तुम्ही ऍक्टिव्हली कामं करताय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मग इंटरनेटवर ज्या आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनच्या व्हिडिओ आणि इमेज येतात की 6 महिन्यामध्ये एक लठ्ठ असलेली बाई असते, अचानक ती तरुण आणि एकदम बॉडी बिल्डर असे टाईप दिसते, मग त्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये किती खऱ्या? एक्झॅक्टली. आता माहित नाही मला, गेली 7-8 वर्ष झालं मी योगामध्ये आहे. असं मी बघितलं नाहीये की एकदम लठ्ठ बाई 6 महिन्यामध्ये एकदम सडपातळ होऊ शकते. ऍक्च्युअली नॉट पॉसिबल. आणि जरी करत असतील लोक तर मला असं वाटतं की ते त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. की तुम्ही अशी गोष्ट करताय, तुम्ही कम्प्लिटली विरोधात जाताय तुमच्या बॉडीच्या. म्हणजे तुमची बॉडी म्हणते की मला दिवसाच्या 3 टाइम जेवायला लागतं, पण तुम्ही काय करताय, डायरेक्ट 1 टाइमला येताय. राईट. त्याचे जे नंतर जे इफेक्ट होणार आहेत ते प्रॉब्लेमॅटिक आहेत. ते तुम्ही कसे सहन करणार आहात किंवा ते तुम्ही त्याच्यातून कसं बाहेर निघणार आहे. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की एखादी खूप हेवी बॉडीची व्यक्ती आहे, ती जिमला गेली, 1 महिना 2 महिने जिम केली, परत जिम बंद केली, रिटर्न आल्यानंतर त्या व्यक्तीचं वजन आधी होतं त्याच्यापेक्षा 2-5 किलो एक्स्ट्राच होतं. हे का होतं? कारण की ते त्याचे साईड इफेक्ट्स आहेत.
सो दॅट्स वाय जे पण काही कराल ते ग्रॅज्युअली करा. यू नीड नॉट टू डू की एका महिन्यात 10 किलो 15 किलो झालंच पाहिजे. तुम्ही ह्या वेळी जर कराल तर तेही होऊ शकतं. बट येस, तुमचा शरीराचा ऐका आणि त्याला एक आनंदी वातावरणामध्ये जरी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये करा, अशी माझं म्हणणं आहे. आणि परत आजकाल बरेच युट्यूबर आणि इंस्टाग्राम म्हणजे स्वतः सांगतात की आम्ही असं फॉलो करतो, तर लोक लगेच त्याला फॉलो करतात. त्यांनी सांगितलं की मी असं असं करतो, एखाद्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की मी असं असं करतो, मी जेवणाच्या वेळेमध्ये एवढा गॅप ठेवतो, तर लोक त्याच्याच बॉडी म्हणजे त्याची कदाचित बॉडी वेगळी असू शकते. एक्झॅक्टली. पण त्याला बघून ते फॉलो करतात का तो माझा आयडियल आहे म्हणून. इंटरमिटेंट फास्टिंग जी एक कन्सेप्ट आहे तर ती खूप व्हायरल होते. लोकांना वाटतं की बाबा हा व्यक्ती करतो तर मी पण करावं, माझा हा आयडिया त्यांनी केलं तर मी पण करावं. मग ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? येस, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगा, तुम्हाला एखादी भाजी आवडते, गरजेचं आहे का की तीच भाजी मला पण आवडली पाहिजे? नाही ना. म्हणजेच काय, तुमचे लाईक्स डिसलाईक्स वेगळे असू शकतात, माझे वेगळे असू शकतात. का? कारण की तुमचं शरीर वेगळं आहे आणि माझं शरीर वेगळं आहे, बरोबर ना. मग असं कसं होईल की सपोज एखाद्या व्यक्तीला 16-17 तास उपवास केल्यानंतर फायदे होत आहेत, तर तेच फायदे मला पण होतील? इट्स नॉट पॉसिबल, राईट. म्हणजे काय, 16 तास उपवास केला, इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 16 तास उपवास. तुम्ही 16 तास उपवास केला आणि एखाद्या व्यक्तीचं डायजेशन चांगल्या प्रकारे झालं, त्याला त्याचं फायदे झाले, फॅट कमी झालं. पण त्याचाच दुसरा इम्पॅक्ट हा आहे की एखाद्या व्यक्तीने ते करून बघितलं पण त्याला डायजेशनचे त्रास चालू झाले, त्याला कॉन्स्टिपेशन झालं, खूप वेळ काहीच न खाल्ल्यामुळे, किंवा बाबा काल रात्री 7ला जेवले, उद्या सकाळी 11ला जेवायचे, त्या प्रेशरनी पण माइंड लेवलला पण चेंजेस होतात आहेत. ऍसिडिटी पण बऱ्याच लोकांना होते. बघा, तुम्हाला माहिती असेल की खूप जास्त वेळ काही नाही खाल्लं तर खूप जास्त ऍसिडिटी पण होते लोकांना. सो सेम गोष्ट आहे इंटरमिटंट फास्टिंग, पण काही लोकांना फायदे होतात आहेत, त्यांचं फॅट कमी होतं, त्यांचं डायजेशन चांगलं होतं. पण काही लोकांना उलटं, डायजेशन बिघडतंय, कॉन्स्टिपेशन होतंय, ऍसिडिटी होतीये, मेंटल लेवलला पण त्यांचं प्रॉब्लेम चालू झालाय. म्हणजेच काय, एक गोष्ट सगळ्या लोकांसाठी नाहीये, बरोबर. जसे तुमची बॉडी वेगळी वेगळी, बघा ना, सगळ्यांना डोळे, नाक, कान, तोंड सेम गोष्टी आहेत, पण तरी पण सगळेजण वेगळे दिसतात. सिम्पल आहे ना. मग तुम्ही असं कसं म्हणता की बाबा एखादी गोष्ट त्या व्यक्तीसाठी बरोबर आहे तर ती सेम गोष्ट माझ्यासाठी पण बरोबर आहे? असं होऊच नाही शकत. म्हणून तर म्हणतात ना, प्रत्येकाचं शरीर वेगळं वेगळं आहे. ॲनालिसिस करा, नाडी परीक्षा करा. नाडी परीक्षेसारखी खूप सुंदर गोष्ट आहे आयुर्वेदामध्ये, जी तुम्ही करू शकता. तुमची प्रकृती काय आहे, कुठं तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही बघून त्याच्यासाठी काय बेनिफिशियरी ऍक्शन्स आहेत, काय फूड आहे, त्याच्यानंतर काय लाईफस्टाईल चेंजेस आहेत, त्या सगळ्या गोष्टी करून मग तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे. असं डिरेक्टली कोणतरी करतंय म्हणून मी पण करेल किंवा मला पण त्याचा फायदाच होईल असं नाही होऊ शकत. आता तुम्ही आहाराचं खूप सांगितलं, तर आहारासोबत पाण्याचा पण खूप उपयोग होतो का आपल्या शरीरासाठी? आणि त्याचसोबत अजून एक कन्सेप्ट फेमस होत चालले की बाबा पाण्यामध्ये वेगवेगळे काकडी वगैरे टाकून ते वगैरे प्यायचं, काय त्याला वॉटर डिटॉक्स वॉटर डिटॉक्स म्हणतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? येस, सो पाण्याला ऍक्च्युली खूप कमी महत्व दिलं गेलंय. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही की पाणी पण आपल्या फूडमधला, आपल्या डेली आहारामधला खूप इम्पॉर्टंट घटक आहे. तर तुम्हाला माहितीये, पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल मूवीमध्ये वगैरे, शाप वगैरे द्यायचे ना, म्हणजे एखादे ऋषीमुनी शाप द्यायचे तर ते पाणी छिडकायचे. म्हणजे पाण्याला इतकं महत्व आहे. म्हणजे हा अनअटेंडेड टॉपिक म्हणू शकतो आपण, पाणी. सो रिसेंटलीच मला एक नवीन गोष्ट कळाली की पाण्याला आपण ना चार्ज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये पाणी आहे जे आपण भरून ठेवतो पिण्यासाठी, तर ते पाणी चांगलं राहण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या शरीरावरती चांगले इम्पॅक्ट देण्यासाठी आपण त्याच्या तिथे दिवा लावू शकतो. त्याच्यानंतर त्याला आपण फुलं वाहू शकतो, जसं आपण देवाऱ्यामध्ये फुलं वाहतो, मोगऱ्याची फुलं टाकतात, एक्झॅक्टली पाण्यामध्ये टाकतात. म्हणजे हा खूप एन्शियंट टेक्निक्स आहेत. त्याच्यानंतर इव्हन आपण मंत्रास पण तिथं प्ले करू शकतो, जेणेकरून त्याचा जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तो आपल्या शरीरावरती होईल. इव्हन पाण्याबद्दल अजून एक कॉन्सेप्ट आहे जी मला सांगायला आवडेल, ती म्हणजे आपण स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी पितो, राईट, विच इज नॉट गुड. या म्हणजे आजकाल आपण मिल्टनची बॉटल घेतो फॉर ऑब्व्हियसली आय एम नॉट गोइंग टू टेक एनी ब्रँड थिंग, बट या आपण का घेतो, कारण की त्याचा जे कोटिंग आहे आतलं ते स्टीलचं आहे, राईट. म्हणजे आपण बऱ्याच लोकांना बघतो की जे त्या बॉटलमधून पाणी पितात, स्टीलच्या बॉटलमधून पाणी पितात, रादर दॅन प्लास्टिक. ऑब्व्हियसली प्लास्टिक इज वर्स दॅन स्टील.
बट अगेन स्टीलमध्ये पण पाणी नाही पिलं पाहिजे. जे आपण आधीपासून ऐकतो, तुम्ही बघितलं असेल आपल्या आजीच्या किंवा त्याच्या पण आधी हंडे असायचे, तांब्याचा हंडा, पितळेचा हंडा, त्याच्यामध्ये ते लोक पाणी भरून ठेवायचे. का? कारण की स्टील मधून आपल्याला कोणत्याही प्रकारचे मिनरल्स मिळत नाहीत. स्टीलमध्ये जसं आपण पाणी ठेवतो किंवा पाणी पितो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे मिनरल्स मिळत नाहीत. पण त्या उलट जर आपण तांब्यामध्ये जर पाणी ठेवलं किंवा इव्हन मटक्यामध्ये ठेवलं, आपण उन्हाळ्यामध्ये करतोच, आपण मटका आणतो त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करतो, तर त्याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत ते आपल्या पाण्यामध्ये मिसळतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. इव्हन जे तांब्याच्या भांड्यामध्ये, कॉपर वेसलमध्ये आपण जसं पाणी ओतून ठेवतो तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण असतात जे आपल्या शरीरामधून टॉक्सिन्स पण बाहेर काढण्यासाठी हेल्प करतात. सो पाणी पिताना आयदर तुम्ही तांब्याचं भांडं वापरा, पितळेचं भांडं वापरा, किंवा मग तुम्ही मटका म्हणजे जे आपलं मातीची भांडी असतात ती वापरू शकता, और मग त्याच्यानंतर येतो तो म्हणजे ग्लास वापरू शकता. ठीक आहे, बट स्टील मुळीच नाही. म्हणजे ऑब्व्हियसली लोकांना असं वाटेल की आम्ही तर लहानपणापासून स्टीलमध्येच पितो. एक्झॅक्टली. बट भले तुम्ही कंटिन्यू कराल स्टीलमध्येच पिणं, बट माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट मिळतीये किंवा तुम्हाला माहिती आहे स्टील किंवा तांब्यामध्ये पाणी पिणार आहोत, तांब्यामध्ये पिलं तर चांगलं मिनरल्स मिळणार आहेत, अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहेत, तर ड्रिंक दॅट ना, ते पाणी प्या जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचे फायदेच होतील रादर दॅन तोटे. फक्त आपली ऑडियन्स इन्फ्लुएन्स होऊन मॅग्नेटचं पाणी नको प्यायला. नाही असं काही नाही करणार. ते फिल्म मध्ये दाखवलं होतं ना की मॅग्नेटचं पाणी घेऊन विकत असतं, पैसे मिळतात. नाही असं काही होत नाही. पण ते म्हणजे ते आयुर्वेदाच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि हे फिल्म मध्ये आयुर्वेदा इज म्हणजे इव्हन मी जेवढं आतापर्यंत, ऑब्व्हियसली खूप कमी पार्ट असेल त्याच्यामधला जेवढं मी आतापर्यंत मागच्या 8-9 वर्षामध्ये शिकली आहे, बट इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे अशा गोष्टी समोर येतात. इव्हन पाणी पिताना सिल्वरच्या ग्लासमध्ये, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलं तर खूप चांगलं असतं. आपण बघतो ना की मोठे मोठे लोक चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पितात, आपल्याला असं वाटतं की बापरे त्यांची काही आयुष आहे म्हणून वगैरे पितात, बट ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की चांदीच्या प्लेटमध्ये जेवण करा, चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्या. ऑब्व्हियसली इट्स नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन टू डू दॅट, बट ॲटलिस्ट आपण स्टीलवरून तांब्यावरती, ग्लासवरती तर डेफिनेटली कन्वर्ट करूच शकतो. तर ठीक आहे मॅडम, आता आपण आपल्या मेन टॉपिककडे येऊया की आपला योगाबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि स्पेशली स्त्रियांच्या योगाबद्दल किंवा त्यांच्या लाईफमध्ये योगा किती इम्पॉर्टंट आहे किंवा त्यांना कसं हेल्पफुल राहू शकतो. तर हे बघूया. तर सर्वात पहिलं तर आहे की पिरियड्स, जो प्रत्येक मुलीला दर महिन्यामध्ये एक्सपिरियन्स करावा लागतो. मग बऱ्याच मुलींना असं वाटतं की यार पिरियड्स आलेत मला, तर मला योगा करायला पाहिजे की नको करायला पाहिजे, आणि मनात कन्फ्युजन असतं. नक्की काय त्याचा आन्सर आहे? तसं बघायला गेलं तर मासिक पाळीच्या दरम्यान ना बिलकुल फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे. ओके, सो त्याच्यामध्ये जर योगाचा प्रश्न आला तर पहिली गोष्ट तर योगा म्हणजे फक्त आसनं हा तर पहिला गैरसमज दूर केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला पिरियड्स चालू आहेत किंवा मासिक पाळी चालू आहे तर त्यावेळेस तुम्ही जेवढी रिस्टोरेटिव्ह आसनं आहेत, म्हणजे जी आसनं तुम्हाला आराम देतात आहेत, फॉर एक्झाम्पल शिशु आसन आहे, म्हणजे ते माहिती असेल तुम्हाला, तुम्ही ते पिलो घेऊन पण करू शकता. परत तुमचं मार्जिरासन आहे, जी आसनं तुमच्या पोटावरती ताण आणणार नाहीयेत. इव्हन ज्या आसनांमुळे तुम्हाला अधिकाधिक विश्राम मिळणार आहे, इव्हन तुम्ही शवासन सुद्धा जास्त काळ करू शकता. त्याच्यानंतर प्राणायाम आहेत, सुदिंग प्राणायाम, जसं की आता पिरियड्स आलेत तर मला प्राणायाम करायचा आहे, तुम्ही नाडी शोधन करा, भ्रामरी करा, जेणेकरून एकतर आधीच पिरियड्समध्ये आपली बॉडी खूप जास्त हार्मोनल चेंजेसमधून जात असते. सो त्या काळामध्ये बॉडीला काय गरज आहे, शांत करण्याची गरज आहे, राईट? बरोबर. ऑलरेडी बॉडीमध्ये खूप जास्त हीट झाली आहे, सो तुम्हाला कुठलीही अशी एक्सेस ऍक्टिव्हिटी करायची नाहीये त्याला अपोजिशन मध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर तुम्हाला बॉडीला, आपल्या शरीराला शांत करण्यासाठी तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करा, भ्रामरी प्राणायाम करा, जे तुम्हाला मदत करतील, राईट? आता बाकी योगासनं नाहीच केली पाहिजे, बरोबर? म्हणजे पहिल्यापासून आपण बघतो की म्हणजे पहिल्यांदा कसं की साईडला बसायला सांगायचं, तर त्याला भरपूर लोकांनी विचित्र पद्धतीने घेतलं की ह्याला हात लावायचा नाही, त्याला हात लावायचा. इट्स नॉट लाईक दॅट. तुमच्या शरीराला, स्त्रीच्या शरीराला, कारण पहिल्यांदा घरातलं सगळं काम स्त्रीच करायची, बरोबर? म्हणजे आता आपण बघतोय बरेच चेंजेस झालेले आहेत, बट
त्या स्त्रीला थोडा आराम मिळावा म्हणून तिला बाजूला सगळ्या गोष्टी करायला दिल्या जायच्या. म्हणजे ऍटलिस्ट त्या निमित्तानं तरी ते महिन्यातले 4-5 दिवस तिला आराम मिळेल. तसं बघायला गेलं तर त्याचा आणि देवाचा काहीच संबंध नाहीये. बट आता आपण एवढे वर्ष फॉलो करत आलोय आपल्या पूर्वजांना आणि मे बी अजून काही वर्ष होतील ह्या गोष्टी फॉलो. बट डेफिनेटली त्या 5 दिवसांमध्ये आरामच करायला हवा. जेवढा जास्तीत जास्त आराम तुम्ही करू शकता तेवढा जास्तीत जास्त आराम करायला हवा. मॅडम, तुम्ही तर खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगितल्या आपल्या ऑडियन्सला. तर तरी माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे की स्त्रियांनी पिरियड्समध्ये अशा कुठल्या गोष्टी करायलाच नको पाहिजे? ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे ना, ज्यावेळेस पिरियड्स येणार असतात तर आधी इंटेन्शन येतं. माहिती आहे आपल्याला ऑलमोस्ट डेट्स पुढे मागे 2-5 दिवस इकडे तिकडे फिक्स असतात, बरोबर. 28 ते 32 दिवसाची सायकल असते. सो ज्यांना रेग्युलर येतात त्यांची. सो आपल्याला माहिती आहे पिरियड्स येणार आहे, तर त्याच्या आधी ना खूप हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, राईट. सो त्या काळामध्ये ना खूप काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. म्हणजे बऱ्याच मुलींना ही गोष्ट माहिती नसेल की हे फक्त आणि फक्त हार्मोनल चेंजेसमुळे होतं बॉडीमध्ये. सो ज्या वेळेस पिरियड्स येणार आहेत आणि त्याच्या आधी काही दिवसांमध्ये आपल्याला खूप काहीतरी वेगळं, चटपटीत, स्पायसी आणि डिफरंट रादर दॅन रेग्युलर फूड खाण्याची इच्छा होते, तर ते कंपल्सरी अवॉइड केलं पाहिजे. कारण की त्याच्यामुळे आपल्याला पुढचे जे येणारे 5 दिवस आहेत ते थोडेसे अवघड जाऊ शकतात, राईट. कारण की ऑब्व्हियसली जर तुम्ही बाहेरचं तेलकट तुपट खाणार आहात तर त्याच्यामुळे तुमच्या डायजेशनवरती इम्पॅक्ट होणार आहे. तुमच्या बॉडी क्लिनिंगमध्ये डिस्रप्शन येऊ शकतं. त्यामुळे माहिती आहे मला की मला पिरियड्स येणार आहेत, माझी बॉडी काहीतरी म्हणतीये, काहीतरी क्रेव्ह करतीये, मला काहीतरी खायचंय, त्यावेळेस तुम्ही ते कंपल्सरी अवॉइडच केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जरी तुम्ही पिरियड्समध्ये योगा करत असाल, आता मी स्वतः करते कारण मला ऑप्शनच नाहीये, माझे क्लासेस असतात सकाळी. सो जरी मला पिरियड्स असेल तरी पण मी योगा करते. भले मी तो लाईट करते, जास्त इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या वेळेस माझे पिरियड्स चालू असतात. आता माझ्या ह्यांना कळेल पार्टिसिपेंट्सना की ज्यावेळेस मॅडम फक्त इन्स्ट्रक्शन्स देतात त्यावेळेस असं काहीतरी आहे. गुड. सो त्या काळामध्ये ना कोणतीही इन्व्हर्जन आसनं करायची नाहीत. म्हणजे जे पाय आपण वरती घेतो, सर्वांगासन असेल, अर्ध हलासन असेल, शीर्षासन असेल, तर कोणतीही इन्व्हर्जन आसनं अजिबात करायची नाही. कारण की आपला जो फ्लो आहे, जो ब्लड फ्लो आहे तो खाली जाण्यासाठी, म्हणजे तो ज्यावेळेस खाली जात असतो तर आपण त्याला उलटं वरती घेऊन जायचं नाही बिलकुल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिरियड्सच्या पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये केस धुवायचे नाहीत. आता बऱ्याच मुलींना स्पेशली ज्या नवीन त्यांना पिरियड्स येतात, किंवा मी म्हणेन की एक 25 पर्यंत जोपर्यंत ह्या गोष्टी माहिती नसतात तोपर्यंत असं वाटतं की असं काही नसतं, आम्ही तर रोजच केस धुतो, जे रोज केस धुतात त्यांचं काय. सो खूप सिम्पल सायन्स आहे याच्या पाठीमागं. ज्या वेळेस तुमचा मासिक पाळी चालू असते त्यावेळेस तुमचा जे शरीरातला जो ब्लड सर्क्युलेशन आहे तो आपल्या म्हणजे पोटाच्या एरियामध्ये, त्या भागामध्ये, ओटीपोटाच्या एरियामध्ये जास्त असतो ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो. आणि जर तुम्ही केस धुतले तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तो फ्लो जो आहे तो डिस्टर्ब होणार आहे आणि आपल्या केसांकडे जाणार आहे. सो तो जो डिस्टर्बन्स आहे तो अवॉइड करण्यासाठी आणि आपली मासिक पाळी व्यवस्थितपणे रन होण्यासाठी, त्या 5 दिवसामध्ये चांगली पद्धतीने कार्य करण्यासाठी तुम्हाला केस नाही धुवायचे. सो माझं असं म्हणणं आहे की ह्या बेसिक जर 3 गोष्टी तुम्ही पाळल्यात तर डेफिनेटली इट विल हेल्प. इव्हन माझा एक एक्सपिरियन्स पण सांगायचा ह्याच्यामध्ये मला. मी डिग्रीला होते, कॉलेज आय थिंक फर्स्ट इयर और सेकंड इयर समथिंग, त्यावेळेस मी माझा पहिला कोर्स केला योगाचा, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता मी. त्याच्या आधी माझ्या इतकं पोटात दुखायचं, म्हणजे मला वाटतं मी 9वीला होते त्यावेळेस मला पहिल्यांदा पिरियड्स आले. आता तो पण काळ खूप कमी होत चाललाय बिकॉज ऑफ लाईफस्टाईल चेंजेस. सो त्यावेळेस त्याच्यानंतर मी कॉलेजला जाईपर्यंत प्रत्येक माझ्या मासिक पाळीच्या दरम्यान मला पहिल्या दिवशी कंपल्सरी सुट्टी घ्यायला लागायची, इतकं माझ्या पोटात दुखायचं. सो मी आत्ता हे सांगू इच्छिते की योगा तुम्हाला इतका हेल्प करू शकतो. इवन फक्त तुमची जी रेग्युलर 15-20 मिनिटाची प्रॅक्टिस आहे ती सुद्धा तुम्हाला इतकं हेल्प करते की आता मला कळतही नाही की कधी माझे पिरियड्स आले आणि कधी ते गेले. आणि फ्लो पण एकदम असं नाही आहे की बाबा काही प्रॉब्लेम आहे, नो. कारण की योगा तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती काम करतो. ज्यावेळेस तुम्ही योगाबद्दल गोष्टी करायला लागता ना, ऑटोमॅटिकली तुमच्या डाएटमध्ये चेंजेस होतात. तुम्हाला
तुम्ही अवेअर होता, तुमच्या शरीराप्रती अवेअर होता, तुमच्या मनाप्रती अवेअर होता. सो ज्यावेळेस हे करायला लागतं ना, ऑटोमॅटिकली आपली बॉडी पण तशी सेट होते. सो डेफिनेटली तुम्ही रेग्युलर बेसिसवरती योगा करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम बिलकुल फेस करायचे नाही आहेत तर. हा ना. आता बोलण्यामध्ये मला लक्षात आलं की अरे मुलींना किती त्रास असतो. म्हणजे तुमचं क्लासेसचं तुम्ही म्हटलात की मला ऍडजस्ट करावं लागतं की बाबा ह्या दिवशी असेल तर मला थोडंसं इन्स्ट्रक्शन देणं किंवा फक्त जास्त ऍक्टिव्हिटी न करणं. मग अशा दिवसातून कितीतरी गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करत राहाव्या लागतील. बरोबर. खूप चॅलेंजिंग टास्क आहे असं करणं. चॅलेंजिंग टास्क असं नाही म्हणता येणार, बट या डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की स्त्रिया किंवा मुलींना, मला असं वाटतं पर्सनली, जन्मात ज्यातच मल्टीटास्कर असतात. म्हणजे बघा ना, आजकाल आपण बघतोय मुली काम पण करतायत, घर पण खूप उत्तम पद्धतीने सांभाळतायत. इव्हन मी तर 2 प्रोफेशनमध्ये काम करते. माझे जसं की तुम्हाला माहिती आहे, आय एम इंटिरियर डिझायनर ॲज वेल आय एम योगा टीचर. सो आणि कंटेंट क्रिएटर. यस, कंटेंट क्रिएटर पण. सो असं काही तारेवरची कसरत आहे वगैरे असं मला वाटत नाही. मे बी योगा ही मेन गोष्ट आहे जी मला ह्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये हेल्प करते. सो या डेफिनेटली मला असं वाटतं पर्सनली की मुलांपेक्षा मुली जास्त प्रोॲक्टिव्हली काम करतात. एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट नाही आहे, बट माझं असं पर्सनल एक्सपिरियन्स आहे की इव्हन आपण बघतोच आहे ना, आपली आई आजी किती गोष्टी करायच्या. म्हणजे शेतातली कामं, घरी येऊन जेवण बनवणं, सगळ्यांना जेवण वाढणं, त्याच्यानंतरचे भांडे, त्याच्यानंतर सगळ्यांना अंथरूण करून देणं. छोटे छोटे टास्क आहेत, बट त्याला एनर्जी लागते. कितीही छोटं काम असलं तरी प्रत्येक गोष्टीला मेंटल फिजिकल एनर्जी लागते. सो या ते आमचं कदाचित वरदान असेल. खरी गोष्ट आहे. आणि हे कम्पॅरिझन करूच नाही, म्हणजे मुलगा आणि मुलीमध्ये कम्पॅरिझन करू नये, कारण मुली ऑलरेडी खूप पुढे आहेत. त्यांना आपण कम्पेअर करणं त्यांची लेवल खाली आणणे. ट्रू. म्हणजे ज्या मुलींना वाटतं ना की अरे मी मुलांसारखं वागावं, म्हणजे मी पुरुषांसारख्या सगळ्या गोष्टी कराव्या, म्हणजे काहीच गरज नाहीये त्यांना. म्हणजे ते कॉम्पिटिशन करतायत, ह्याचा अर्थ की त्यांना वाटतं की मी कमी आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की स्त्रिया ऑलरेडी पुरुषांपेक्षा जास्त मल्टीटास्कर आहेत, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. आणि ज्या पुरुष करत नाही त्या गोष्टी करत आहेत, आणि जे पुरुष करतात ते देखील करतात. पण उगाच आपलं कॉम्पिटिशन मध्ये अडकायचं आणि मग स्वतःची लेवल खाली घेऊन राहायची, असाच प्रकार येतो. राईट. हा, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यासाठी पण. म्हणजे मला असं वाटतं की पुरुष प्रधान संस्कृती, स्त्री प्रधान वगैरे वगैरे आजकाल जे ऐकायला मिळतं, इव्हन ते फेमिनिझम अँड ऑल दॅट काइंड ऑफ थिंग्स, आय डोंट रिअली थिंक की ह्या गोष्टी तुम्ही बोलायला पण पाहिजेत. देवाने बनवलंय ना, स्त्रीला स्त्री बनवलंय आणि पुरुषाला पुरुष बनवलंय, त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना. तुम्ही का त्याच्यामध्ये एवढं मिक्सिंग करताय गोष्टी? जस्ट मला असं वाटतं की जे तुमचं आयुष्य आहे आनंदाने जगा, अजून काय पाहिजे. आणि ह्यावरनं तुम्ही जे म्हटलात ना फेमिनिझमवरनं, तर वि.स. खांडेकरांचं पुस्तक होतं स्त्री आणि पुरुष. ते वाचत असताना त्यांनी हे फेमिनिझम बद्दल लिहिलं होतं की स्त्रियांनी पुरुषांमध्ये कम्पॅरिझन करूच नाही. कारण तुम्ही जर पुरुष आणि स्त्री जर कम्पेअर करत राहिलं ना, तर तुम्ही स्त्री राहणारच नाही, तुम्ही पुरुष बनून जाणार. कारण तुम्ही त्यांनी सगळ्या गोष्टी करणार. तो कपडे घालतो तर मी पण कपडे घालावे, तो माचोर राहतो तर मी पण माचोर राहते, मग तुमचं स्त्रीत्व सगळं निघून जाईल ना. आणि असं समजा की एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक मंदिर आहे, ते मंदिर आहे मानवतेचं, आणि त्या मानवतेच्या मंदिराच्या बाहेर एक पुरुष उभा आहे, हातात झेंडा घेऊन, आणि तो फडकवतोय. ठीक आहे, तो त्या पूर्ण टॉपवर पोहोचलाय, आणि खालून स्त्री हळूहळू हळू वर येते, बरोबर की नाही. तर त्या स्त्रीला असं वाटतं की अरे तो वर गेलाय, तो माझ्या पुढे पोहोचलाय, तर मी पण पटकन पळत जावं आणि त्याच्यासोबत पोचावं. तर तिला हे लक्षात येत नाही की देवाने तिला स्लो का पळवलंय, तर तिच्या हातामध्ये एक आरती आहे, आणि त्या आरतीमध्ये घर, संसार, आजूबाजूच्या गोष्टी, फॅमिली, हे सगळं ताट तिच्या हातात आहे. बरोबर की नाही. मग तिचा स्पीड स्लो होणारच ना. तिला कम्पॅरिझन करायची नाही. पुरुषाला हातात काहीच नव्हतं, त्याच्या हातात फक्त पुढे जायचं होतं झेंडा घेऊन. स्त्रीच्या हातात सगळे, आता समाजाची आपण म्हणतो ना की एखाद्या स्त्रीचं अब्रू खराब झाली, समाजाची अब्रू खराब झाली. आपण महाभारतात बघितलं की एका स्त्रीची अब्रू झाली म्हणून पूर्ण महाभारत घडलं, कारण एका स्त्रीचा खूप इम्पॅक्ट पडतो लाईफवर. मग देवाने तसं बनवलं की त्यांच्या हातात खूप रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, आणि म्हणून ते हळूहळू जातात वर. तो वर पोहोचला म्हणून मला पण फास्ट मध्ये पळायला पाहिजे, मग ती कुठेतरी त्या नादामध्ये आरती खाली सांडायची आणि पूर्ण विल्हेवाट लावून टाकायची पूर्ण समाजाची. अशी गोष्ट होऊ शकते. हे वि.स. खांडेकरांनी लिहिलेलं जे इंटरप्रिटेशन आहे ना, ते मला फार आवडलं. गुड. ऍक्च्युली म्हणजे इव्हन तुम्ही जसं महाभारतातलं सांगितलं, महाभारतामध्ये पण जर द्रौपदीला बदला घ्यायचाच होता तर ती का स्वतः आली नाही मग करायला?
तिने का तिच्या नवऱ्यांना बदला घ्यायला सांगितला? देअर इज समथिंग इज देअर ना, म्हणजे काहीतरी कनेक्शन असेल. ऑब्व्हियसली म्हणजे पांडवांनी द्रौपदीसाठी एवढा मोठा त्याग केला. त्यांची मुलं म्हणजे जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आई वडिलांसाठी, त्यांचा त्याग केला. एवढा मोठा त्याग त्यांनी आपल्या पत्नीसाठी केला, म्हणजेच काहीतरी आहे, म्हणजे तिकडे काहीतरी रिलेशन आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादा पुरुष त्या स्त्रीसाठी काहीही करायला तयार असतो, तसंच एखादी स्त्री त्या पुरुषासाठी काहीही करायला तयार असते. म्हणूनच कदाचित हे स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायकोचं नातं कदाचित इतकं सुंदर असावं. म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की ह्या नात्यापेक्षा सुंदर असं कदाचित जगात काहीच नाहीये. सो आय रिअली थिंक दॅट की कॉम्पिटिशन मध्ये जाऊ नये, कॉम्पिटिशन मध्ये जाऊन नात्याला बिघडवण्यासारखं आहे. हा, म्हणजे तुम्हाला जे दिलंय, जे तुमचं कार्य आहे ते करत राहा. तुम्ही का कम्पेअर करता ना, ऑलरेडी तुमच्याकडे खूप आहे. म्हणजे जर तुम्हाला देवानं मुलगी बनवलं ना, स्त्री बनवलं ना, तर तुमच्याकडे ऑलरेडी खूप गोष्टी दिल्या. तुम्ही एक जन्म देणार आहात, एका व्यक्तीला जन्म देणार आहात. एवढी मोठी गोष्ट दिली आहे देवाने तुम्हाला, अजून काय पाहिजे तुम्हाला अजून त्यांच्या बरोबर कम्पेअर करण्यासाठी? आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे ना, खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. 9 महिने ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, पण त्यानंतर पण त्याला सांभाळायचं. म्हणजे ऑब्व्हियसली स्त्रीचा खूप रोल असतो, कारण ते समाज व्यवस्था अशी की किंवा मुलांना पण आपण आई लगेच आठवते. म्हणजे वडील पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत ऑब्व्हियसली, नो डाऊट. पण एक देवाने कनेक्शन निर्माण केले आई आणि मुलाचं, ते आहेच, त्यांना करून चालणार, जोडलेली असते ना शेवटी. मग आता आपण ह्या विषयावर येऊया की प्रेग्नन्सीवर. तर प्रेग्नन्सीमध्ये योगा करावा का? ऑब्व्हियसली येस. म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की प्रेग्नन्सीमध्ये योगा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. ह्यावरती मी एक सिम्पल गोष्ट सांगेन. आपली आईपेक्षाही त्याच्या आधी जावा, आपली आजी आठवा. त्या सांगतात बघा आपल्याला, म्हणजे माझी इव्हन स्वतःची आजी मला सांगते की तुझी आई ज्या वेळेस माझ्या पोटात होती त्यावेळेस मी एवढी मोठी बादली घेऊन कपडे धुवायला जायचे. म्हणजे तेव्हा त्यापासून ते सांगतात आपल्याला की फिजिकल मुवमेंट प्रेग्नन्सीमध्ये करणं किती गरजेचं आहे, राईट. म्हणजे ठीक आहे, आता पहिलं जे ट्रिमेस्टर असतं, म्हणजे पहिले 3 महिने जे असतात त्यामध्ये कम्प्लिटली योगा बॅन असतो, म्हणजे कुठलीही आसनं करायची नसतात. पण मी अगेन हेच सांगेन की योगा म्हणजे आसनं नाही. योगामध्ये असंख्य गोष्टी आहेत. जसं की तुम्ही सूक्ष्म व्यायाम करू शकता. ज्यावेळेस तुमच्या पहिली ट्रिमेस्टर चालू आहे, पहिले 3 महिने चालू आहेत, त्यावेळेस बाळाची स्टेबिलिटी म्हणजे गर्भ स्टेबलाइज होण्याचं काम चालू असतं. तर त्या काळामध्ये तुम्ही सूक्ष्म व्यायाम केलाच पाहिजे. तुम्ही थोडीशी फिजिकल मुवमेंट, थोडंसं हलकंसं वॉकिंग, हलकंसं जेंटल ट्विस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यासोबत तुम्ही प्राणायाम हे कंपल्सरी केलेच पाहिजेत. ज्या वेळेस एखादी स्त्री एखाद्या नवीन जीवाला आपल्या आतमध्ये वाढवतीये, तर ऑब्व्हियसली तिला मेंटल लेवलला पण खूप गोष्टी चालू असतात. शरीरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात, ते सिक्रेट होत असतात, त्यांचा इम्बॅलन्स चालू असतो. तर त्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी स्त्रीने योगा सारख्या गोष्टीला जर हो म्हणलं तर डेफिनेटली तिचे जे पुढचे 9 महिने आहेत, त्याच्यानंतर पोस्टपार्टम जी गोष्ट आहे, त्या गोष्टी व्यवस्थितपणे सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. हे झालं पहिल्या 3 महिन्याचं. तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर दुसरी ट्रिमेस्टर आणि तिसरी ट्रिमेस्टर म्हणजे नंतरचे 3 महिने, त्याच्यानंतरचे 3 महिने. तर सेकंड ट्रिमेस्टरमध्ये योगा करू शकता आणि थर्ड ट्रिमेस्टरमध्ये सुद्धा योगा करू शकता. काही मॉडिफाईड आसनं असतात. फॉर एक्झाम्पल जाणू शीर्षासन आहे, तर जाणू शीर्षासनमध्ये आपण पूर्ण बेंड होतो. तर सिम्पल आहे. ते मॉडिफाईड काय आहे, तर बाबा बेल्ट घ्यायचंय, पायाला स्ट्रेच करायचंय आणि स्पाईन इरेक्ट करायचंय, जेणेकरून तुम्ही आसन करताय पण ते मॉडिफाईड वेनी करताय. ठीक आहे, म्हणजे प्रेग्नन्सी योगामधली सगळी आसनं जी असतात ती मॉडिफाईड केलेली असतात. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये सूर्यनमस्कार सुद्धा करू शकता. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सूर्यनमस्कार नाही केले पाहिजेत. नो, प्रेग्नन्सीचे सूर्यनमस्कार वेगळे असतात, पण तुम्ही करू शकता. येस, आफ्टर 4.5 months ऑफ युअर प्रेग्नन्सी यू कॅन डू सूर्यनमस्कार. सो प्रत्येक स्त्रीने, म्हणजे बाळाला जन्म देणाऱ्या आईने प्रेग्नन्सीमध्ये योगा करणं गरजेचंच आहे, जेणेकरून जे पुढचं 9 महिन्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, बाळाची ग्रोथ असेल, तिचं डाएट असेल, तिने काय खाल्लं नाही पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, त्याच्यानंतर लेबरच्या वेळेस जो काही त्रास तिला होणार आहे, लेबर पेन असेल किंवा त्यांची स्लीप क्वालिटी आहे. बऱ्याच स्त्रियांना त्रास होतो ज्यावेळेस त्या प्रेग्नंट असतात, त्यावेळेस त्यांना झोपेचा खूप प्रॉब्लेम होतो. एकतर डिप्रेशन पण म्हणू शकतो आपण, कारण बॉडी लेवलला खूप चेंजेस आहेत,
भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या अचानक स्त्रीच्या शरीरासोबत होत असतात. सो त्यावेळेस योगा जर तुम्ही केलात तर ते बॅलन्स करण्यासाठी योगा तुम्हाला मदत करतो. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच स्त्रियांचं खूप जास्त वेट गेन होतं आणि त्याच्यानंतर ते कमी होत नाही. म्हणजे बरीच लोक माझ्याकडे हा पण प्रश्न घेऊन येतात की प्रेग्नन्सी नंतरचं वेट आहे ते कमीच होत नाहीये, कारण की तुम्ही त्या 9 महिन्यामध्ये काहीच हालचाल केली नाहीये. जर तुम्ही 9 महिन्यामध्ये जर योगा कराल ना तर प्रेग्नन्सी नंतरचं वेट कमी करणं खूप सोपं जातं. आणि ऑब्व्हियसली आयडियल जो वेट गेन आहे, जे आयडियल वेट वाढलं पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये ते 9 ते 10 किलो मॅक्सिमम. पण तुम्ही बघाल तर 12, 15, 24, 30 असं पण वजन वाढतं आणि मग ते कमी करण्यासाठी मग चॅलेंजेस येतात, कारण की 9 महिन्यामध्ये काहीच हालचाल केलेली नाहीये. सो योगा करणं इट्स कंपल्सरी. नंतर परत आपल्या घरचे हे खा ते खा एक्स्ट्रा खा बाळाला पण पाहिजे. बरोबर ना, त्या गोष्टीमुळे पण होऊ शकतं अजून एक्स्ट्रा. राईट. आणि पण तरी पण मॅडम आईला काय वाटतं, मुलाची काळजी असते की बाबा मी प्रेग्नन्सी मध्ये योगा करते तर कदाचित गर्भाला काहीतरी हानी होऊ शकते. मग असं होतं का की योगा जर चुकीचा केला किंवा रिस्क कशाला घ्यायची असं वाटतं? या म्हणून तर आम्ही आहोत ना मग. ओके, सो आपलं जे नॉर्मल योगा ट्रेनिंग असतं ते वेगळं असतं आणि प्रेग्नन्सी योगा ट्रेनिंग असतं ते वेगळं असतं. ते का केलं असेल? कारण रिझन हेच आहे ना. आता जसं की मला ह्याच्या आधीपर्यंत माहिती नव्हतं, जोपर्यंत मी माझा प्रेग्नन्सी टीचर ट्रेनिंग कोर्स केला नव्हता तोपर्यंत मला ही गोष्ट माहिती नव्हती की पहिल्या 3 महिन्यामध्ये काहीच आसनं करायची नसतात. बरोबर. सो त्याच्यासाठी तुम्हाला योग्य गायडन्स घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जे 9 महिने असतात त्याच्या आधीचा 3 ते 6 महिन्याचा कन्सेप्शन टाइम असतो, त्याच्यामधले योगा सुद्धा वेगळे असतात. त्यामध्ये त्याला आपण आपल्या 16 संस्कारामध्ये गर्भधान संस्कार असं म्हणतो. म्हणजे मे बी तुम्हाला माहिती असतील 16 संस्काराबद्दल. तर त्याच्यामध्ये गर्भधान संस्कार म्हणजे ज्यावेळेस आपली कन्सेप्शन स्टेज असते, प्लॅनिंग स्टेज असते, त्यावेळेचा योगा सुद्धा वेगळा असतो. म्हणजे तो फर्टिलिटी रिलेटेड तो योगा असतो. सो तो सुद्धा करणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेस योग्य गायडन्सनी तुमच्या गायनेकोलॉजिस्ट सोबत, तुमच्या योगा टीचर सोबत ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो कराल ना, तर देअर इज 0 रिस्क फॉर युअर बेबी. म्हणजे मी हे लिटरली सांगू शकते. आणि मग नंतर ठीक आहे, प्रेग्नन्सी पर्यंत आपण आलो, पिरियड्स आलो, प्रेग्नन्सी आली. आता पोस्ट पार्टम जे टँट्रम होतात त्याला कसं योगा हेल्प करू शकतं? या सो पोस्ट पार्टम तर सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे. म्हणजे मी खूप लोकांचं ऐकलंय की ना डिप्रेशनमध्ये जातात. पहिलं तर बॉडी लेवलला चेंज झालेला असतो, खूप एकतर वेट गेन झालेलं असतं आणि प्रेग्नेन्सी झाल्यानंतर ना इमिडिएट योगा करायला पण अलाउड नसतं. राईट. म्हणजे तुम्ही डाएट पण नाही करू शकत. एकतर आधीच बॉडी क्लिनिंग प्रोसेस चालू असते, त्याच्यामध्ये अजून घरचे खूप फोर्स करतात कारण ब्रेस्ट फिडिंग चालू असतं, बाळाला दूध द्यायचं असतं. सो स्टिचेस वगैरे पण असतात. एक्झॅक्टली. सो तुम्ही एकतर प्रेग्नन्सी झाल्यानंतर नॉर्मल जर डिलिव्हरी असेल तर किमान 40-45 दिवस योगा नाही करू शकत आणि जर सी सेक्शन असेल, LSCS जर असेल तर तुम्ही 2 महिने योगा नाही केला पाहिजे. तर त्याच्यानंतरची जी स्टेज असते ना आफ्टर प्रेग्नन्सी ती खूप डिप्रेसिव्ह स्टेज असते. सो त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी ना तुम्ही योगा करणं गरजेचं आहे. सो आता योगा करायचा नाहीये तेवढ्या त्या काळामध्ये, पण अगेन तुम्ही तिथे ब्रिदिंग करू शकता, नॉर्मल ब्रिदिंग करू शकता, तुम्ही प्राणायामास करू शकता, मेडिटेशन तुम्ही पूर्ण थ्रू आउट प्री कन्सेप्शन टू पोस्टपार्टम टू रेग्युलर लाईफ तुम्ही मेडिटेशन केलंच पाहिजे, जे तुम्हाला खूप गरजेचं आहे. इव्हन प्रेग्नेन्सीच्यासाठी सुद्धा एक वेगळे काही मेडिटेशन्स असतात, जसं मदालसा म्हणून आहे, मे बी तुम्ही ऐकू शकता, यूट्यूबला अवेलेबल आहे. सो मदालसा हे खूप सुदिंग आणि खूप कामिंग आणि इट्स ब्युटिफुल मेडिटेशन जे एव्हरी वुमननी करायलाच हवं. म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही योगासारखी जर गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घेतली ना तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील तुम्हाला. म्हणजेच काय तर पोस्टपार्टम जी रिकव्हरी आहे त्याच्यामध्ये वेट मॅनेजमेंट आहे तुमचं. त्याच्यानंतर अगेन आईची झोप होत नाही कारण बाळ कधी उठतं, रडायला लागतं, आईला उठणं कंपल्सरी आहे. सो आईची झोप व्यवस्थितपणे जेवढा काही वेळ तिला मिळतो झोपायला त्याच्यामध्ये योग निद्रा पण हेल्प करू शकते. सो योगामध्ये अजून एक ही योग निद्राची कन्सेप्ट आहे, ती पण हेल्प करू शकते. आणि अगेन ओव्हरऑल जे तुमचं हेल्थ आहे ते चांगलं करण्यासाठी, रिकव्हरी लवकर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, मेंटल क्लिअरिटी, मेंटल स्टॅबिलिटीसाठी योगा तुम्हाला हेल्प करू शकतो आफ्टर पोस्टपार्टम सुद्धा. आणि आजकाल स्त्रियांमध्ये ना मॅडम PCOD आणि PCOS
हे आजार खूप वाढत चाललेत. तर तुम्ही काय सांगू शकता ह्याबद्दल थोडंफार? येस. सो मला असं वाटतं की PCOD PCOS बेसिकली ही एकच टर्म आहे. तो सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर त्याला कारणीभूत आहे तो म्हणजे तुमची लाईफस्टाईल. आता बघा ना, म्हणजे माझ्याकडे ज्या मुली येतात फॉर एक्झाम्पल अगदी सिमिलर एज म्हणेन मी 20-25 मधल्या मुली ज्यांना आता लग्न करायचे वर्ष येणार आहेत कमी आणि PCOD PCOSचा त्रास आहे, तर त्या म्हणतात की आमचा हा त्रास कसा कमी होईल. सो मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवरती लक्ष द्या. पहिलं तर तुम्ही खूप जास्त फास्ट फूड खाताय, खूप जास्त बाहेरच्या गोष्टी, म्हणजे आठवड्यातून 2-2, 3-3 वेळा बाहेरचं नसतं खायचं. तुम्हाला खायचंय ना, तुम्हाला करायचं एन्जॉय ना, जा ना, महिन्यातून एखादी वेळेस जावा बाहेर, खावा तुम्ही बाहेरचं, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याचा आपल्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट होतोय ते तर बघा. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही मॅगी खाताय, तुम्हाला जर भाजी आवडली नाही मेसची तर तुम्ही पिझ्झा खाताय, बर्गर खाताय, आणि हे तुम्ही रिपिटेटिव्हली करताय. तुम्ही तुमच्या बॉडीला टाइमच देत नाही आहात ना, ते फूड व्यवस्थितपणे डायजेस्ट होत आहे ना, त्याच्यातली काही पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतात आहेत ना, तुम्हाला त्याचा काही फायदा होतोय. मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करताय की नाही मी हे काहीतरी केलं तर हे काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे फक्त गोळ्या खाऊन PCOD ठीक होणाऱ्यातली गोष्ट नाहीच आहे. तुम्हाला मेडिसिन सोबत तुम्हाला योगासनं करणं गरजेचं आहे, तुम्हाला फिजिकल मुवमेंट होणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमच्या आहाराकडे तितकंच लक्ष दिलं पाहिजे जितकं लक्ष तुम्ही तुमच्या गोळ्यांकडे आणि योगासनांकडे देताय. तरच ह्यांसारखे जे आजार आहेत, इव्हन थायरॉइडची पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे. आणि अगेन ह्याच्यामध्ये वेट गेनची कॉन्सेप्ट खूप आहे. अगेन तुम्ही जर सगळं रिलेट कराल ना, तर ते रिलेट होतं तुमच्या डायजेशन सोबत. तुम्ही काहीतरी विचित्र वेगळ्या गोष्टी खाताय, त्यांनी डायजेशन बिघडतंय, फॅट वाढतंय आणि मग हे असले आजार होतात आहेत. सो बेसिक काय आहे, मूळ त्या गोष्टीवरती काम करा असं माझं म्हणणं आहे. व्यवस्थित जर तुम्हाला पुढची येणारी वर्ष निवांत घालवायची असतील, गोळ्या 10-10, 15-15 गोळ्या न खाता, तर ह्या गोष्टीवरती काम करा. ऑटोमॅटिकली तुमचं लाईफ खूप इझी होणार आहे. मॅडम काय होतंय, आजकाल स्त्रिया आहेत ना, त्या खूप बिझी असतात. जसं आपण मगाशी म्हणतो की मल्टीटास्कर आहेत आजकालच्या स्त्रिया. तर मग घरची रिस्पॉन्सिबिलिटी, बाहेरची रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्यांना हेल्थकडे लक्ष देणं खूप कठीण पडतं. मग आपल्या जीवनशैलीमध्ये योगा कसा काय ते लोक फिट करू शकतात? मला काय म्हणायचंय, आपल्याकडे 24 तास आहेत. 24 तास देवाने सगळ्यांना सेम दिलेत. सिंपल प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, मी माझ्या स्वतःसाठी पण जाऊ द्या, मी जर स्वतः चांगली राहिले, माझी हेल्थ जर चांगली असेल तर आणि तरच मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतो. ही लाईन तर क्लिअर आहे, सगळ्या लेडीजसाठी ही लाईन क्लिअर आहे. मग मला सांगा, तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही स्वतः अर्धा तास नाही काढू शकत ना? 24 तास आहेत तुमच्याकडे, इट्स अ ह्यूज टाइम. त्याच्यामधला अर्धा तास नाही काढू शकत तुम्ही. हा प्रश्न स्वतःला विचारा आणि उद्यापासून तुम्ही योगा करायला सुरुवात करा. इतकी सिंपल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही म्हणजे आजकाल ऑनलाईन खूप ऑप्शन्स आहेत. इव्हन युट्यूबवरून मला असं वाटतं नाही करायला पाहिजे, कारण की जोपर्यंत प्रॉपर गायडन्स वगैरे मिळत नाही तोपर्यंत तरी एटलिस्ट जोपर्यंत तुम्हाला योगा येत नाही करायला तोपर्यंत तरी नाही करायला पाहिजे. बघा ना, भरपूर लोक आहेत जे आजकाल खूप कमी पैशामध्ये सुद्धा योगा तुम्हाला शिकवतात आहेत. आणि एकदा सवय पडली की ऑटोमॅटिकली, जसं आपण लहानपणापासून ब्रश करतोय, आता आपल्याला सांगावं लागतं का की ब्रश कर? नाही. तसंच आहे योगाचं पण, एकदा सवय पडली की त्याच्याशिवाय करमतच नाही. सो मला असं वाटतं की अशा पद्धतीने तुम्ही योगा तुमच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे, जर तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर. खरं, सुरुवात करायला पाहिजे मेन तर. एक्झॅक्टली, सुरुवात करणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनलवर आलात आणि आपल्या ऑडियन्सला खूप गाईड केलात. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.